करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरे विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। हाथ उठाकर प्रार्थना करूया आजच्या वचनासाठी. देव बापा, आम्ही विशेष तुझ्याकडे मध्यस्थी करतो प्रभू. वलांडन सण बाबा आम्ही जे शिकत आहोत प्रभू देवा, त्यामध्ये तू आमचं सहाय्य कर. तो आपल्या सेवकवर महान देवा आपला वरद हस्त ठेव तेव्हा त्यांच्याद्वारे तू आमची भेट घे आणि आम्हाला आशीर्वाद दे. येशूच्या नावात मागतो, आमेन. आपण टाळे वाजून बंधू विश्वासांचं स्वागत करूया आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ओके, मागच्या आठवड्यापासून आपण एक नवीन विषयाला सुरुवात केली होती. काय आहे तो विषय? वलांडन सण. आणि मागच्या आठवडी आपण वलांडन या शब्दाचा फक्त अर्थ बघितला होता, नाही का? काय अर्थ आहे वलांडन सणाचा? वलांडन या शब्दाचा येस पेसाख. पेसाख हा ओरिजिनल शब्द आहे. ओरिजिनल भाषेमध्ये वलांडनासाठी पेसाख हा शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ काय काय होतो? ओलांडून जाणे हा पहिला अर्थ होतो. दुसरा अर्थ मुक्त करणे किंवा रक्षण करणे. आणि तिसरा अर्थ काय होतो? दया करणे. ठीक आहे, आज आपण आणखी वलांडन सण जो आहे तो कसा साजरा करायचा, त्याची प्रोसिजर काय आहे, या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला वलांडन सण आणि प्रभुभोजन ह्याचं खूप जवळचं कनेक्शन आहे. किंबहुना वलांडन सण आणि प्रभुभोजन हे जवळजवळ एकच गोष्ट आहे. ती कशी एक गोष्ट आहे ते आपल्याला, हे सत्य आपल्याला एस्टॅब्लिश करायचं आहे, स्थापित करायचं आहे. तर परमेश्वराची एक पद्धत आहे. तो कुठलीही गोष्ट जी करतो ना तो न सांगता करत नाही. एखादी गोष्ट त्याला करायची असेल तर तो अगोदर त्याचे जे सेवक आहेत, संदेष्टे आहेत, त्यांना तो ॲडव्हान्समध्ये सांगत असतो. आमोसचं जे पुस्तक आहे, मला वाटतं आमोसमध्ये लिहिलेलं आहे ते वचन. मला रेफरन्स एक्झॅक्ट माहिती नाही तो, पण आमोसच्या पुस्तकामध्ये ते आहे, मेन्शन केलेलं आहे की परमेश्वर एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्याच्या सेवकाला तो ॲडव्हान्समध्ये सांगतो. उदाहरणार्थ, ज्यावेळेस त्याने सदोम आणि गमोरा या शहराचा त्याला नाश करायचा होता, त्यांनी तो नाश करण्यापूर्वी अब्रामाला सांगितलं होतं, नाही का? त्याचप्रमाणे ज्यावेळेस येशू ख्रिस्त येणार होता, येशू ख्रिस्त येण्याची भविष्यवाणीची जी सुरुवात आहे, प्रॉफेसीची जी सुरुवात आहे, कुठून झाली होती ती सांगता येईल का?
एदेन बागेमध्येच त्यांनी प्रॉफेसी केली होती. एदेन बागेमध्येच तो म्हटला होता काय, स्त्रीचं जे बीज आहे ते येऊन काय करल, तुझं डोकं ठेचल, नाही का. एका वाक्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगून टाकल्या होत्या. स्त्रीकडं बीज नसतं, पुरुषाकडं बीज असतं. ह्या एका शब्दातून तो काय सांगतो की येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो कसा आहे, कसा होणार आहे, कुमारीच्या उदरी होणार आहे, व्हर्जिन बर्थ होणार आहे. हे एका शब्दामध्ये त्यांनी सांगून टाकलं. दुसरी गोष्ट काय सांगितलं की तो येईल आणि काय करेल, सैतानाचं डोकं ठेचल, आणि डोकं ठेचताना त्याच्या टाचेला काय होईल, इजा होईल. टाईम टू टाईम तो येशू ख्रिस्ताच्या येण्याची आणि तो जे कार्य करणार आहे येशू ख्रिस्त, त्याची तो प्रॉफेसी करत गेला. वलांडन सण देखील एक अशीच प्रॉफेसी आहे, येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदरची. आणि येशू ख्रिस्त येऊन या जगामध्ये येऊन तो काय कार्य करणार आहे याची पूर्वकल्पना किंवा याची प्रॉफेसी जी आहे तो परमेश्वर पिता जो आहे तो या वलांडन सणातून आपल्याला दाखवून देतो. येशू ख्रिस्त येऊन या जगामध्ये येऊन काय करणार आहे तो वलांडन सणामधून तो आपल्याला दाखवून देतो, नाही का. आणि मग वलांडन सण झाल्यानंतर मग पुढे काय होतं, येशू ख्रिस्त येतो, ॲक्च्युअल ती गोष्ट घडती जी तो करणार आहे, तो ॲक्च्युअली ती जे आपल्यासाठी तो रक्त सांडणार आहे ती घटना घडते. आणि ती घटना घडल्यानंतर काय होतं, आपण त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याचं वेळोवेळी आपण स्मरण करत चालतो. त्या स्मरणाला काय म्हणतात किंवा आपण काय करत असतो, स्मरण ज्यावेळेस करतो त्यावेळेस प्रभुभोजन घेतो, बरोबर. म्हणजेच काय, वलांडन सण आणि प्रभुभोजन हे दोन्ही एकच आहे. वलांडन सण इन द सेन्स वलांडनाचं जे भोजन आहे ते, आणि प्रभुभोजन या दोन्ही एकच गोष्टी आहेत. वलांडनाचं भोजन जे आहे ती येशू ख्रिस्त येऊन जे आमच्यासाठी कार्य करणार होता त्याची ती छाया होती किंवा त्याची ती सावली होती, नाही का. आजकाल आता पिक्चर येतात, मूवी यायच्या अगोदर किंवा पिक्चर यायच्या अगोदर काय होत असतं, ट्रेलर येत असतो, नाही का. डायरेक्ट पिक्चर येतो का, नाही येत, पहिलं ट्रेलर येतो. पूर्वी ट्रेलर यायच्या अगोदर ते पोस्टर वगैरे छापून भिंतीला लावायचे, नाही का, अगोदर. आता नाही होत तसं, पण आता ट्रेलर येतो आणि ट्रेलर नंतर मग ॲक्च्युली मूवी लागते ती थिएटरला. हे ॲक्च्युली ह्या हॉलिवूड बॉलिवूडवाल्यांनी हे बायबलमधून उचलली. बायबल परमेश्वराची स्टाईल आहे ही. कुठली गोष्ट करायच्या अगोदर तो ट्रेलर देत असतो एक त्याचा. उदाहरणार्थ ख्रिस्त विरोधक जो येणार आहे त्याचा ऑलरेडी एक ट्रेलर त्यांनी ज्यावेळेस सिकंदरचं जे राज्य होतं त्याच्यानंतर जो अंटिओकस आला, तर तो ख्रिस्त विरोधक कशा पद्धतीने जे आल्यानंतर कशा पद्धतीने छळ करणार आहे किंवा कशा पद्धतीने ते मंदिर भ्रष्ट करणार त्याचं ऑलरेडी ट्रेलर त्यांनी अगोदर देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही इतिहास जाऊन जर वाचला तर तुम्हाला डिटेलमध्ये ते समजणार, ठीक आहे ना. ही परमेश्वराची स्टाईल आहे. तो अगोदर ट्रेलर दाखवतो आणि नंतर मग मूवी येते. तर त्याच प्रकारे त्यांनी येशू ख्रिस्त येऊन जे काम करणार आहे आमच्यासाठी त्याचं ट्रेलर त्यांनी अगोदर दाखवलं, आणि येशू ख्रिस्तानी जे आमच्यासाठी कार्य केलेलं आहे त्याचं स्मरण आम्ही करतो, त्याची आठवण आम्ही करतो. म्हणजेच काय करतो, प्रभुभोजन घेतो आम्ही, बरोबर, ठीक आहे. काही आपण एक रेफरन्स वाचूया. निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 1 ते 14. निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 1 ते 14. मग परमेश्वराने मिस्र देशात मोशे व अहरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे, आणि एक कोकरू खपावयाचे नसेल इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने. ओके काय वचन आहे, परत पहिले 2 वचनं वाचा. मग परमेश्वराने मिस्र देशात मोशे व अहरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा.
इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे तुम्ही आपल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका एका घराण्यामागे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे. एक एक कोकरू घ्यावे. एका एका घरासाठी किती कोकरू आहे? एक कोकरू आहे. ठीक आहे. पुढचं वचन काय म्हणतं? आणि एक कोकरू खपवायचे नाही. आणि एक कोकरू खपवायचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली, इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घरच्या जवळच्या शेजाऱ्याने व त्याने व त्याच्या घरच्या जवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावं. म्हणजेच काय, एक कोकरू जर तुमच्यासाठी जास्त असेल तर तुम्ही काय करा, ते तुमच्या शेजाऱ्याबरोबर शेअर करा. बरोबर. एका घरासाठी एक कोकरू. येशू ख्रिस्ताची परमेश्वराची इच्छा काय माहिती आहे का? तुमचं सगळं घराणं जे आहे ते सगळ्या घराण्याचं तारण झालं पाहिजे. सगळ्या घराण्याला आशीर्वाद भेटले पाहिजे. म्हणून एका घराण्यासाठी एक कोकरू. आणि जर ते कोकरू खपवायचे नसेल, म्हणजे खपत जर नसेल, ते जर जास्त होत असेल तर काय करायचं आहे? शेजारच्या बरोबर शेअर करायचं आहे. तुमचे आणि माझे प्रॉब्लेम्स, तुमचे आणि माझे समस्या ह्या कधी पण त्या कोकऱ्यापेक्षा जास्त नसतात. कोकरू कधी पण मोठं असतं. येते लक्षात येते? तुमच्या समस्यांपेक्षा तो कोकरू मोठा आहे. तुमच्या समस्या कोकऱ्यापेक्षा मोठ्या नाही आहेत. म्हणूनच काय होतंय, ते कोकरू जे आहे ते जास्त होतं आणि ते जर ते म्हणून ते तुम्हाला संपत नाहीये. म्हणून ते तुम्हाला काय करायचं आहे? शेजाऱ्याबरोबर शेअर करायचं आहे. कोकरू कधी पण मोठं आहे. तुमच्या समस्या, तुमचे प्रॉब्लेम्स ह्याच्यापेक्षा कोकरू कधी पण मोठा आहे. येत आहे लक्षात? दुसरी गोष्ट, तुम्हाला ते जर संपवत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे? शेजाऱ्याबरोबर शेअर करायचं आहे. तुमच्यामुळं तुमचा शेजारी ब्लेस होणार आहेत. येत आहे लक्षात? पुढे वाचूया आपण. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल ह्याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. ज्या घरात त्याचे मांस खावयाचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजीबरोबर खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय व आतडी ही सुद्धा खावीत. त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते अग्नीत टाकून जाळावे. ते तुम्ही या रीतीने खावे. तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. ओके. ते तुम्ही कसे खावे? कसे खायचे? कमरा काय सांगितलंय? कमरा कसून, तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. ते घाईघाईने खायचे. का बरं घाईघाईने खायचे? परमेश्वर त्यांना काय करत होता? हे सर्व गोष्टी काय दर्शवतात आपल्याला? खाऊन लगेच बाहेर पडायचंय त्या मिस्र देशातून. तो त्यांची काय करत होता? तयारी करून घेत होता. तुम्ही सगळं कपडे बिपडे घालून, बूट वगैरे घालून रेडी राहायचं, खायचं आणि निघायचं लगेच. म्हणजेच काय होतं? खाल्ल्यानंतर त्या दास्यत्वातून, गुलामगिरीतून खाल्ल्यानंतर लगेच बाहेर निघायचं. येत आहे लक्षात? ज्या वेळेस तुम्ही आणि मी आपण ह्या प्रभू भोजनामध्ये सहभागी होतो, तुम्ही आणि मी रेडी राहायचंय. कशासाठी? तुमचे जे समस्या आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, जे आजार आहेत, जे दुखणे आहेत, परमेश्वर तुम्हाला रेडी करतोय. तुमच्या अंतकरण रेडी करतोय. काय? खाल्लं का त्याच्यातून बाहेर निघायचं लगेच. येतं लक्षात? तो रेडी करतोय आणि रेडी करतोय. तो सांगतोय आपल्याला की तुम्ही अशा पद्धतीने काय करायचंय? ते कोकरू खायचंय. आपण, तुम्ही आणि मी, आम्ही देखील ज्या वेळेस प्रभू भोजनाच्या त्या मेजाजवळ येतो ना, तर अंतकरणामध्ये तो कॉन्फिडन्स ठेवा, तो विश्वास ठेवा की काय, हे खाल्ल्यानंतर फक्त आरोग्यच नाही बरं का, सगळ्या गोष्टी ज्या इश्यूज आहेत तुमच्या लाईफमध्ये, त्या सगळ्या इश्यूजमधून तुम्ही लगेच बाहेर पडणार. तुम्ही रेडी राहा.
तुम्ही रेडी राहा, लगेच बाहेर पडणार तुम्ही. पुढे वाचूया आपण. हा परमेश्वराचा वलांडन सण होय, कारण या रात्री मिस्र देशातून फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करेन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिस्र देशाच्या लोकांना मी मारीन, तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारका दाखल होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा तुम्ही सण पाळावा. ओके ओके. आता ही जी आहे, आपण हे जे वाचलं निर्गमाचं पुस्तक, याचा 12वा अध्याय 1 ते 14, ह्याच्यामध्ये वलांडन सण कसा काय करायचं, वलांडन सण साजरा करायचा आहे हे परमेश्वरांनी सांगितलं, नाही का. आता वलांडन सणामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो कोणचा आहे? वलांडन भोजन. भोजन हे त्या वलांडन सणामधलं एकदम महत्त्वाचा पार्ट आहे, ठीक आहे ना. कारण ते भोजन खाल्ल्यानंतरच सगळ्या गोष्टी पुढे होत आहेत. आता ते भोजन घेण्यासाठी परमेश्वराने काही क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे, पात्रता ठेवलेलं आहे. ते सर्वच जण नाही खाऊ शकत वलांडन भोजन, ठीक आहे ना. तर ते पात्रता काय आहे, ती पात्रता आपण बघूया. निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 43 ते 48. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, वलांडन सणाचा विधी असा, अन्य राष्ट्रातील कोणी त्यातले काही खाऊ नये. तथापि पैसे देऊन विकत घेतलेला प्रत्येक दास सुनता झाल्यावर त्यातले खाऊ शकेल. उपरी अथवा मोलकरी यापैकी कोणी ते खाऊ नये. हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे. त्या मांसातील काही एक घराच्या बाहेर नेऊ नये आणि यज्ञ पशूचे एकही हाड तोडू नये. इस्रायलाच्या साऱ्या मंडळीने हा विधी पाळावा. तुम्हाबरोबर राहणारा कोणी परदेशीय परमेश्वरासाठी वलांडन सण पाळू इच्छिल तर त्याच्या घरच्या सर्व पुरुषांची सुनता व्हावी. मग त्याला जवळ येऊ देऊन सण पाळू द्यावा आणि देशी मनुष्यांपैकी त्याला गणावे. पण कोणी बेसुनत पुरुषाने त्यातले काही खाऊ नये. ओके. तर हे जे वचन आपण जर वाचले 43 पासून 48 पर्यंत, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की वलांडन भोजन जे आहे ते फक्त तोच व्यक्ती खाऊ शकत होता ज्याची सुनता झालेली आहे, ठीक आहे. तोच व्यक्ती खाऊ शकत होता ज्याची सुनता झालेली आहे. सुनता ज्याची झालेली नाही तो व्यक्ती खाऊ शकत नव्हता, ठीक आहे. म्हणजे वलांडन भोजन खाण्यासाठीची जी पात्रता आहे ती काय आहे? सुनता झाली पाहिजे, बस. अजून काय सांगितलं काय एक्स्ट्रा? फक्त सुनता झाली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं क्वालिफिकेशन इथं किंवा पात्रताचे निकष इथं परमेश्वराने आपल्याला लावलेले दिसतात का? बाप्तिस्मा झाला पाहिजे, पास्टरनीच दिलं पाहिजे, महिन्यातून एकदाच घेतलं पाहिजे, रविवारीच घेतलं पाहिजे, मोठ्या माणसांनीच घेतलं पाहिजे. आहे का असं काही? असं काहीच दिलेलं नाहीये. काय सांगितलंय? एक तर पहिली गोष्ट, अगोदर आपण वचन वाचलं काय, तो जो कोकरू जे वाजणार होतं ते कुणासाठी होतं? संपूर्ण घरासाठी होतं. संपूर्ण घरासाठी होतं. संपूर्ण घरामध्ये कोण कोण येतं? सगळे येतात. लहान पोरं येतात का? येतात. लहान पोरांनी पण त्या वलांडन भोजनामध्ये त्यावेळेस सहभाग घेतला. आज पण घेतात इस्रायलमध्ये. ज्यावेळेस पासओव्हर किंवा वलांडन इस्रायलमध्ये साजरा केला जातो त्यावेळेस आज देखील लहान पोरं त्या वलांडन भोजनामध्ये सहभाग घेतात. किंबहुना त्यांचा एक महत्त्वाचा रोल आहे त्या वलांडन भोजनामध्ये. आपण पुढे बघणार आहोत ते, ठीक आहे. इथं क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे? सुनता पाहिजे, बस, दुसरं काहीच नाही. बर, सुनता कधी होत असते? इस्रायल मध्ये परमेश्वराने ज्यावेळेस सुनतेचा नियम लावून दिला, 8 दिवसाचं जे बाळ असतं त्याची सुनता होते, बरोबर. म्हणजेच
8 दिवसानंतर त्या बाळाची सुनता झाली का तो क्वालिफाईड आहे, तो पात्र आहे ते वलांडण भोजन खाण्यासाठी. 8 दिवसाचं बाळ भाकर आणि हे नाही देत आपण त्याला. आता सध्या आपण 6 महिन्यानंतरच देतो, नाही का. 8 दिवसाचं बाळ भाकर आणि पाणी नाही घेऊ शकत किंवा नाही भाकर खाऊ शकत. परमेश्वरांनी त्या वेळेपासून त्याला क्वालिफाय केलेलं आहे त्या लहान बाळाला. तुम्ही काय 8 दिवसानंतर त्याची सुनता झाली का तो ते वलांडण भोजन घेऊ शकतो. येतं लक्षात? ठीक आहे, हे झालं क्वालिफिकेशन. आता वलांडण जे आहे ते वलांडण भोजनाकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. वलांडण भोजनाला सेडर मील म्हणतात. सेडर या शब्दाचा अर्थ होतो क्रम, ऑर्डर, क्रम. ठीक आहे, क्रम 1 2 3 4 क्रमाने ज्या गोष्टी येतात त्याला सेडर म्हणतात, किंवा सेडर या शब्दाचा अर्थ होतो क्रम. आता हे जे सेडर भोजन जे आपल्याला घ्यायचं असतं किंवा जे वलांडण भोजन करायचं असतं त्याच्यामध्ये टोटल 15 क्रम, 15 पायऱ्या आहेत, 15 टप्पे आहेत. ठीक आहे, 15 टप्पे आहेत. आपण बघू शकता, म्हणजे आपण घरी जाऊन पण गुगलवर किंवा जे यहुदी लोक, जे ज्युईश लोक जे वलांडण सण साजरा करतात तर त्या वलांडण सणामध्ये जे वलांडण भोजन घेतलं जातं त्याच्यामध्ये ह्या टोटल 15 पायऱ्या आहेत. ठीक आहे, 15 पायऱ्या आहेत, 15 टप्पे आहेत. ह्या 15 टप्प्यामध्ये जो 12वा टप्पा आहे ना, येतोय का वाचता? 12वा दिसतोय? त्या 12व्या टप्प्याचं नाव जे आहे, 12वा टप्पा जो आहे त्या टप्प्याचं नाव आहे किंवा त्या पायरीचं नाव आहे जफून. दिसतंय का? बारीक आहे ना? ठीक आहे. बाराव्या टप्प्याचं जे नाव आहे किंवा 12व्या टप्प्यास काय म्हणतात? जफून. ठीक आहे, आणि त्या 12व्या टप्प्याला एक महत्त्वाचा विधी ते लोक साजरा करतात. ठीक आहे, महत्त्वाचा विधी आहे तो. त्या विधीला काय म्हणतात? अफिकोमान म्हणतात. समजतंय का? वलांडण भोजन जे आहे त्या वलांडण भोजनाला सेडर मील म्हणतात. सेडर या शब्दाचा अर्थ होतो क्रम, क्रमाने ज्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे, आणि त्या सेडर मीलमध्ये टोटल 15 टप्पे आहेत. त्या 15 टप्प्यापैकी 12व्या टप्प्यावर एक महत्त्वाचा विधी ते लोक पाळतात. त्या 12व्या टप्प्याला जफून म्हणतात, आणि त्या 12व्या टप्प्यावर जो विधी साजरा केला जातो त्या विधीला अफिकोमान म्हणतात. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला मिशना, ह्या यहुदी जे पुस्तक आहे, यहुदी लोकांचे 2 ग्रंथ आहेत, पवित्र ग्रंथ. एक जो आहे त्याला म्हणतात तनाख, आणि दुसरा जो ग्रंथ आहे त्याला म्हणतात मिशना. जसं मुस्लिम लोकांमध्ये 2 ग्रंथ आहेत त्यांचे, एक कुराण आणि दुसरं हदीस. कुराणमध्ये त्यांनी आज्ञा दिलेल्या आहे असं करा, किंवा तनाक जो आहे त्या तनाकमध्ये परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे की तुम्ही वलांडण सण साजरा करा. पण तो वलांडण सण कशा पद्धतीने साजरा करायचा, तर वलांडण सण साजरा करायची प्रोसिजर काय आहे ती त्यांनी कशामध्ये सांगितलेली आहे? मिशनामध्ये. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला मिशनामध्ये आढळतील. आता हा जो अफिकोमान आहे, ह्या विधीमध्ये काय केलं जातं बरं का, एक लिनन तागाची एक पिशवी घेतली जाते. त्या पिशवीला 3 कप्पे असतात. ठीक आहे, त्या 3 कप्प्यामध्ये 3 बेखमीर भाकरी ठेवल्या जातात. आणि नंतर काय होतं, हे जेवणाच्या अगोदर भोजनाच्या सुरुवातीलाच काय केलं जातं, 3 भाकरी ठेवल्या जातात त्या तागाच्या पिशवीमध्ये, जिला 3 कप्पे असतात. त्याच्यानंतर मधला जो कप्पा आहे त्याच्यातली जी भाकर आहे ती बाहेर काढली जाते, त्याचे 2 तुकडे केले जातात. ठीक आहे, एक तुकडा परत त्या कप्प्यामध्ये ठेवला जातो,
आणि जो दुसरा तुकडा आहे तो तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळला जातो. तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून तो लपवला जातो घरामध्येच. घरातला जो प्रमुख पुरुष आहे तो जो तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळलेला तुकडा आहे तो लपवून ठेवतो. ठीक आहे. आणि मग ते भोजन करतात. भोजन झाल्यानंतर घरातले जे लहान लेकरं आहेत त्या लहान लेकरांना मग तो तुकडा शोधायला सांगतात. ठीक आहे. आणि जो लहान मुलगा किंवा मुलगी तो लपवलेला तुकडा शोधून आणेल त्याला विशेष बक्षीस दिलं जातं. आणि त्याच्यानंतर जो तुकडा शोधलेला आहे ते सर्वजण पुन्हा तो वाटून खातात. ही प्रोसिजर आहे किंवा हा विधी आहे ज्याला आफिकोमान म्हणतात. आता यहुदी लोकांना माहिती नाही हे का करायचंय असं. त्यांना फक्त परमेश्वराने सांगून दिलं असं असं करायचं आणि ते करतात. परमेश्वराने आपण आताच बघितलं की परमेश्वर एखादी गोष्ट करताना तो काय करतो, तो रिव्हील करतो त्याच्या संदेष्ट्यांना, त्याच्या दासाला, त्याच्या आमोस 3:6 यस तो रिव्हील करतो नाही का. काही गोष्टी जुन्या करारामध्ये अशा आहेत ज्याला काही सेन्स नाही ना का त्यांनी करायला सांगितले. ते जोपर्यंत देवाचा आत्मा आपल्याला रिव्हील करत नाही ना ते का करायला सांगितलेलं तोपर्यंत आपल्याला समजत नाही ते. उदाहरणार्थ परमेश्वर काय म्हणतो, एकदा इस्रायल लोक काय करतात, कुरकुर करतात आणि मग काय होतं, विषारी साप येतात आणि त्यांना चावतात. आणि मग मोशे परमेश्वराकडे जातो आणि म्हणतो प्रभू काय करायचं. परमेश्वर म्हणतो एक काम कर, एक कशाचा साप कर, पितळी साप कर, त्याला एका काठीवर बांध आणि उंच कर आणि जो कोणी त्या सापाकडे बघल तो बरा होईल. तर ह्याला काही सेन्स आहे का, काय सेन्स होतं काय, का असं करायला लावलं. एक साप बनवायचा आणि तो वर हे करायचा आणि जो कोणी त्याच्याकडे बघल तो बरा होईल. काय समजतं याच्यातून, काहीच समजत नाही. असं जर आपण विचार केला त्याच्यातून आपल्याला काहीच समजत नाही. का असं करायला सांगितलं आणि ते बघ, आणि ते लोक इस्रायल लोकांनी त्या सापाकडे बघितलं आणि ते बरे पण झाले ते. आज पण तुम्ही बघा मेडिकलचा सिम्बॉल काय पाहिलं का, रेड क्रॉस हा डॉक्टरचा सिम्बॉल नाही आहे. काय सिम्बॉल आहे मेडिकलचा, एक अशी काठी आहे आणि अशी 2 साप आहेत. ती मोशीची काठी आहे ती जे सापवर गेला होता तो. ठीक आहे ना. नव्या करारामध्ये ज्यावेळेस ख्रिस्त त्या गोष्टीचं रहस्य प्रकट करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की तसं का करायला सांगितलेलं आहे. काय म्हणतो ख्रिस्त, ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात साप उंच केला होता त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्याचा पुत्र उंच केला जात नाही. येतंय लक्षात. म्हणजे तो साप कोण होता, तो येशू ख्रिस्त होता. आजही पण डॉक्टर लोकांच्या गाडीवर जो सिम्बॉल लागलेला किंवा दवाखान्यात जो ते इनडायरेक्टली सांगत येते येशू ख्रिस्तामुळे तुम्ही बरे होता बरं का. येतंय लक्षात. तुम्ही जाऊन विचारा आज पण ते त्यांना त्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देता येणार नाही का तो सिम्बॉल आहे. आपल्याला माहिती आहे का, कारण परमेश्वराने त्या गोष्टी आपल्याला रिव्हील केलेल्या आहेत. इथं पण या सेडर भोजनामध्ये परमेश्वराने ही जी प्रोसिजर लावून दिली, ह्या आफिकोमान ह्या विधीकडे थोडंसं जर आपण लक्ष दिलं ना, काय होतं आहे, 3 भाकरी ठेवल्या जातात पिशवीमध्ये, तागाच्या पिशवीमध्ये 3 कप्पे असलेल्या पिशवीमध्ये 3 भाकरी ठेवल्या जातात आणि मधली भाकर काढून काय केली जाते, ती मोडली जाते आणि मोडल्यानंतर तिचा एक तुकडा तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून तो लपवला जातो. ते 3 भाकरी ज्या आहेत ते कशाचं प्रतीक आहेत, तर एक परमेश्वराचं प्रतीक आहे ते. आणि बरोबर मधली भाकर काढली जाती. मधली भाकर पुत्र तो साईडला केला जातो आणि तो मोडला जातो. ठीक आहे ना. पहिले कोरिन्थ्याचा 11वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. पहिले कोरिन्थ 11वा अध्याय 24वा वचन.
आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडले आहे. तुमच्यासाठी मोडलं आहे. ख्रिस्ताचं शरीर जे आहे ते आमच्यासाठी मोडलं गेलं होतं. ठीक आहे ना. ती मधली भाकर बरोबर मोडली जाते आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, तागाच्या वस्त्रात गुंडाळली जाते आणि लपवली जाते ती. येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाल्यानंतर त्याला खाली काढण्यात आलं आणि नंतर कसल्या वस्त्रात त्याला गुंडाळण्यात आलं, कोणत्या वस्त्रात, लिहिलेलं आहे असं, तागाच्या वस्त्रात त्याला गुंडाळलं गेलं. आणि नंतर काय केलं गेलं, कबरेमध्ये ठेवलं गेलं. म्हणजेच काय, जगापासून तो लपवला गेला होता. जगापासून तो लपवला गेला होता. त्याच्यानंतर काय होतं, तिसऱ्या दिवशी काय होतं, जो लपवला गेला होता आमच्यासाठी काय होतं, तिसऱ्या दिवशी तो सापडला गेला, शोधलं त्याला. ठीक आहे ना. ती जी कोण होती, ती मरिया मगदली, ती त्या ह्याला काय म्हणती, माळ्याला काय म्हणती, काय, माझ्या प्रभूला कुठं ठेवलं, म्हणजेच काय, त्याला लपवलं गेलं होतं. ठीक आहे ना. तिसऱ्या दिवशी तो आम्हाला सापडला. जसे हे मुलं शोधतात ना, तसा तिसऱ्या दिवशी आम्हाला तो परत सापडला गेला, परत प्रगट झाला तो. परमेश्वराने बघा कसं आहे, इनडायरेक्टली तिथं सांगून ठेवलेलं आहे काय होणार आहे ते. फक्त आमच्याकडं तो देवाचा आत्मा पाहिजे. तो आत्मा जर असेल ना, तो ॲटोमॅटिक ह्या गोष्टी आम्हाला रिव्हील करतो. मग बरं, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा जो शब्द आहे ना, जफून, त्याचा बघा, जफून त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, लपवलेला. त्यांनी त्याच वेळेस सांगून, ह्या प्रोसिजरमध्येच त्यांनी अजून पण आत्ता पण सांगून ठेवलेलं आहे की हे जे आहे ना, ही जी भाकर जी लपवतोय ना, तो माझा पुत्र आहे. येते लक्षात. बर, आता आपण ॲक्च्युअल जे प्रभुभोजन आहे ना, आपण बघितलं की प्रभुभोजन आणि वलांडण हे एकच आहे. ठीक आहे ना. प्रभुभोजन जे होतं, वलांडण जे होतं, ते काय होतं, ख्रिस्त येऊन जे कार्य करणार होतं त्याची सावली होतं. आणि प्रभुभोजन जे आहे ते काय आहे, ख्रिस्ताने आमच्यासाठी जी केलं आहे त्याचं आम्ही स्मरण जे करतो ते म्हणजे प्रभुभोजन. ठीक आहे ना. आपण आता ॲक्च्युअल प्रभुभोजन जे आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. पहिले कोरिन्थ्याचा 11वा अध्याय आणि 23 ते 26 आपण वाचूया. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. ओके. इथं आपल्याला प्रभुभोजनामध्ये आपण ज्यावेळेस सहभागी होतो तर ते सहभागी होत असताना 2 एलिमेंट्स किंवा 2 घटक जे आहेत ते इथं नमूद केलेले आहेत. पहिला घटक जो आहे तो भाकर आहे, दुसरा घटक जो आहे तो प्याला आहे, द्राक्षरस आहे. भाकर जे आहे ते कसलं दर्शक आहे, ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. आणि प्याला जो आहे ते कसलं दर्शक आहे, ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. ठीक आहे. 2 एलिमेंट्स आहेत. तर आपण ह्या 2 मधले आहे ना, पहिलं जो प्याला आहे, ख्रिस्ताचं रक्त जे आहे त्याच्यावर थोडंसं आपण मनन करूया. ठीक आहे. आपण बघितलं की हा प्याला जो आहे किंवा द्राक्षरस जो आहे तो ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. ठीक आहे. जे रक्त त्याने आमच्यासाठी सांडलं. एक रेफरन्स आपण वाचूया, इफिसकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि 1लं वचन. दुसरा अध्याय 1लं वचन.
तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत झालेले होता. ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येण्यापूर्वी आम्ही कसे होतो? मृत झाले होतो, डेड होतो, डेड. ठीक आहे, कसे होतो? डेड होतो. आज देखील ज्या लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही ते कसे आहेत? डेड आहेत, मृत आहेत ते. ठीक आहे, अजून एक रेफरन्स वाचूया आपण. योहानाचं पुस्तक याचं 10वा अध्याय आणि 10वं वचन. योहान 10:10. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी तर त्यांना काय? जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुल व्हावी म्हणून आलो आहे. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, मी आलो आहे कसं? त्यांना अबंडंट लाईफ देण्यासाठी. ठीक आहे, भरपूर जीवन देण्यासाठी मी आलेलो आहे. पहिलं वचन आपण काय पाहिलं? आपण आपल्या पापामुळे काय झालो होतो? मृत झालो होतो. ख्रिस्त काय म्हणतो? मी त्यांना आलो आहे कशासाठी? जीवन देण्यासाठी. आणि ते पण कसं देण्यासाठी? विपुल जीवन देण्यासाठी. ठीक आहे, अजून एक रेफरन्स आपण वाचूया. लेवियाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 11वं वचन. लेवियाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 11वं वचन. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवांबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. शरीराचे जीवन कशामध्ये आहे? रक्तामध्ये आहे. म्हणजे लाईफ कशामध्ये आहे? रक्तामध्ये आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी आलोय तुम्हाला कशासाठी? जीवन देण्यासाठी. बरं, लाईफ रक्तामध्ये आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला लाईफ देण्यासाठी आलोय. येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो आहे. आपण मृत झालो होतो, तो आपल्याला जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि बायबल अजून काय सांगतं? की शरीराचे जीवन कशामध्ये आहे? रक्तामध्ये आहे. म्हणजेच ज्या वेळेस आपण ख्रिस्ताच्या ह्या रक्तामध्ये सहभागी होतो त्यावेळेस काय होतं? आम्हाला जीवन प्राप्त होतं. येते लक्षात? ज्या वेळेस आपण ख्रिस्ताच्या त्या रक्तामध्ये सहभागी होतो त्यावेळेस आपण स्वतःला ख्रिस्तामध्ये जे वाहणारं जीवन आहे त्या जीवनासोबत स्वतःला आयडेंटिफाय करतो. येते लक्षात? आणि मग ख्रिस्तामध्ये जे जीवन आहे ते जीवन आमच्यामध्ये प्रवेश करतं. आणि आपण जे मृत झालो होतो ते काय होतो? आपल्याला जीवन प्राप्त होतं. पुन्हा आपण जिवंत होतो. आपण आपल्या पापामध्ये आणि अपराधामध्ये जे मृत झालो होतो, ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या या रक्तामध्ये सहभागी होतो त्यावेळेस आपल्याला जीवन प्राप्त होतं. आणि नुसतंच जीवन प्राप्त होत नाही तर जे जीवन ख्रिस्तामध्ये आहे ते जीवन आम्हाला प्राप्त होतं. येते लक्षात? म्हणजेच ज्या वेळेस आपण ह्या प्रभू भोजनामधील जे प्याला आहे, जे ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे, त्यामध्ये ज्यावेळेस आपण सहभागी होतो त्यावेळेस ख्रिस्तामध्ये असणारं जीवन आमच्या शरीरामध्ये प्रवेश करतं. हा पहिला त्याचा बेनिफिट. ज्या प्याल्यामध्ये आपण सहभागी होतो त्याचा पहिला बेनिफिट हा आहे का आपल्याला जीवन प्राप्त होतं. दुसरा बघूया आपण. इफिस्कारास पत्र याचा 1 अध्याय आणि 7वं वचन. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. ओके. आणि 1 योहान याचं 1 अध्याय आणि 7वं वचन. पहिलं योहान 1 अध्याय 7वं वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते.
हे दोन्ही वचनं जर आपण पाहिले तर इथं काय होतं आहे, पहिलं जे आहे आपण काय बघितलं, येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं पहिलं बेनिफिट जे आहे ते काय आहे, आम्हाला जीवन प्राप्त होतं. दुसरं बेनिफिट जे आहे ते काय होतं, इथं काय लिहिलेलं आहे दोन्ही वचनामध्ये, आमच्या पापांची क्षमा होते. ठीक आहे, आमच्या पापांची क्षमा होते. म्हणजेच ख्रिस्ताचं जे रक्त आहे, जो प्यालाद्वारे आपण प्राशन करतो किंवा घेतो, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सहभागी होत असतो त्यावेळेस काय होतं, दोन गोष्टी घडतात. पहिली काय, आम्हाला जीवन प्राप्त होतं. दुसरी गोष्ट काय, आमच्या पापांची क्षमा होते. ठीक आहे, आता दुसरा एलिमेंट आपण बघूया. दुसरा एलिमेंट किंवा दुसरा घटक जो आहे प्रभू भोजनामध्ये तो आहे भाकर. ठीक आहे, आता ही भाकर जी आहे ही आपण घरी जी बनवतो भाकर ती तशी नाही बनवली जात. ते लोक जे वलांडण भोजनासाठी जी बेखमीर भाकर बनवतात, तर ती भाकर बनवायची एक स्पेशल प्रोसिजर आहे. मला वाटतं मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण ह्या विषयावर आपण घेतलं होतं, हा विषय ज्यावेळेस चर्चमध्ये घेतला होता त्यावेळेस त्या भाकरीची रेसिपी मी ग्रुपवर टाकली होती. ती भाकर बनवायची एक स्पेशल रेसिपी आहे. ती भाकर आपण जशी पीठ मळतो आणि मळल्यानंतर आपण काय तिला तव्यावर भाजतो, भाजताना आपण तेल वगैरे लावतो नाही का, तर ती तशी नाही करत. त्याला तेल वगैरे काही लावत नाही, ती विस्तवावर भाजली जाते. तत्पूर्वी तिला मळलं जातं आणि ज्यावेळेस मळून ती भाकर बनवली जाते त्यावेळेस जो काटा असतो नाही का, त्या काट्याने तिला असं होल्स केले जातात. वेफर बघितलेत का, असे होल केले जातात त्याला, आणि ते होल केल्यानंतर मग ती डायरेक्ट विस्तवावर भाजली जाते. तंदूर रोटी कशी भाजली जाते, तेल वगैरे काही लावलं जात नाही, त्या पद्धतीने ती भाजली जाते. ठीक आहे ना. एक रेफरन्स वाचूया आपण, यशायाचं पुस्तक, याचं 53 अध्याय आणि 5वं वचन. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. मराठीमध्ये थोडंसं तितकं क्लिअर नाही आलेलं. इंग्लिश वाचता येईल का, यशायाचं पुस्तक, याचा 53 अध्याय आणि 5वं वचन. But he was wounded for our transgressions, he was bruised for our iniquities. The chastisement for our peace was upon him, and by his stripes we were healed. ओके, एक ट्रान्सलेशन जे आहे त्याच्यामध्ये असं, एका इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये असं हे वचन आहे, ही वॉज पियर्स्ड फॉर आवर ट्रान्सग्रेशन्स अँड क्रस्ड फॉर आवर इनिक्विटीज. The punishment of our peace was laid on him, and by his stripes we are healed. He was pierced for our transgressions, असं लिहिलेलं आहे. Pierced म्हणजे काय, तो आमच्या अपराधांसाठी छेदला गेला. ठीक आहे ना. त्याचं लिटरल जे भाषांतर जर केलं ह्या वचनाचं आपण मराठीमध्ये, तर त्याचा अर्थ असा होतो, तो आमच्या अपराधांसाठी छेदला गेला. ठीक आहे ना. पुढे लिहिलेलं, ही वॉज क्रस्ड फॉर आवर इनिक्विटीज. काय मराठीमध्ये काय आहे ते वचन, आमच्या कर्मांमुळे ठेचला गेला. आता ही भाकर बनवताना आपण पाहिलंय की ती बनवताना आहे ना, ते काट्याने तिला असं छेदलं जातं. ही प्रोसिजर आहे बरं का, तुम्ही चेक करा, काही अडचण नाही. हीच प्रोसिजर आहे. जी बेखमीर भाकरी बनवली जाते ती अशीच बनवली जाते. ह्याच्यासाठी वलांडण भोजनासाठी जी बनवली जाते बेखमीर भाकर, ती ह्याच प्रोसिजरनी बनवली जाते. इतर दुसरी कुठलीच प्रोसिजर नाही, आणि तिला असंच छेदलं जातं. ठीक आहे. इथं परमेश्वराने अगोदरच ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवलं होतं. तो
म्हणजे नुसतं वचनच सांगत नाही, तो त्यांनी ती हे पण दाखवून दिलेली प्रोसिजर कशी होईल ती. ठीक आहे. आता आपण ज्यावेळेस भाकर बनवतो त्यावेळेस काय करतो आपण? भाकर चपाती बनवायच्या काय प्रोसिजर आहे? येस, पीठ मळतो, पण पीठ मळायच्या अगोदर पीठ बनवावं लागतं ना. नाही, पण त्याच्या अगोदर पण आपल्याला गहू दळावं लागतात ना, नाही का? जे गहू जे आहेत ते आपल्याला दळावं लागतात. आणि गहू दळतो म्हणजे काय होतंय? ते गहू क्रश करतो आपण, ठेचले जातात, बरोबर ना? क्रश करतोय त्या गावाला आपण. वचन काय सांगतं यशाया 53:5 मध्ये? ही वॉज क्रश्ड फॉर आवर इनिक्विटीज. ठेचला गेला तो, आमच्या अपराधांसाठी ठेचला गेला. ठीक आहे. आणि पुढं काय होतंय? ज्यावेळेस ती मळून आपण भाकर बनवतो, तिला छेदतो आपण आणि नंतर विस्तवावर भाजतो. ठीक आहे ना? विस्तव जे आहे ते परमेश्वराच्या न्यायाचं चिन्ह आहे ते. ठीक आहे ना? वाचूया आपण यशायाचं पुस्तक, याचा 66वा अध्याय 15 आणि 16. कारण पहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्या, म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळी समान असतील. कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्य जातीचा आपल्या तलवारीने न्याय करील. परमेश्वराने वधिलेल्यांची संख्या मोठी असेल. परमेश्वर कशाने न्याय करेल? अग्नीने न्याय करेल. आम्ही जे अपराध केले होते, आम्ही ज्या चुका केल्या होत्या, त्याच्याबद्दल जो आमचा न्याय होणार होता तो ख्रिस्तानी काय केला? तो स्वतःवर घेतला. ठीक आहे ना? आणि इथं ते ही जी आहे, ही भाकर बनवायची जी प्रोसिजर आहे, त्याच्यामधून परमेश्वराने ते दाखवून दिलं की येणाऱ्या दिवसांमध्ये माझा पुत्र येईल आणि या पद्धतीने जशी ती भाकर भाजली गेली ना, त्याप्रमाणे माझा जो न्याय आहे, जो तुमच्यावर येणार होता, तो स्वतःवर तो घेईल. ठीक आहे. आता म्हणजेच काय झालेलं आहे, तुमचं आणि माझ्यावर जे पनिशमेंट येणार होती ना, जी शिक्षा येणार होती आमच्या चुकांमुळं, आमच्या अपराधांमुळं, ती ख्रिस्तानी काय केली? ती स्वतःवर घेतलेली आहे. ठीक आहे. त्यांनी नुसती ती स्वतःवर घेतली असं नाही, तर आमची शिक्षा त्यांनी स्वतःवर घेतली आणि स्वतःचं जे नीतिमत्व होतं ना, ते त्यांनी आम्हाला दिलं. येते लक्षात? त्यांनी काय केलंय? त्यांनी पोझिशन बदललेली आहे. त्यांनी तुमची जागा त्यांनी घेतली आणि त्याची जागा तुम्हाला दिली. त्याची जागा त्यांनी तुम्हाला दिली, म्हणूनच आज आपण पित्याच्या उजवीकडे बसलेलो आहे. राईट हँड. राईट हँड आकाशाचा प्रतीक आहे. राईट हँड मला वाटतं शिष्यांपैकी एका शिष्याची आई येऊन येशू ख्रिस्ताला म्हणते, ज्यावेळेस तू तुझ्या पूर्ण अधिकाराने येशील त्यावेळेस ह्या दोघांना, एकाला लेफ्ट हँडला आणि एकाला राईट हँडला बसून. का बरं तशी म्हणत होती ती? तिला माहीत आहे राईट हँड काय. राईट हँड कशाचं चिन्ह आहे, कशाचं प्रतीक आहे? ते अधिकाराचं प्रतीक आहे, अथॉरिटीचं प्रतीक आहे. बरोबर आहे ना? ख्रिस्तानी काय केलंय? त्यांनी नुसतं तुम्हाला आणि मला नीतिमत्व प्रदान नाही केलेलं, तर त्यांनी काय केलंय? आपल्याला पित्याच्या उजवीकडे बसवलेलं आहे आणि जे अधिकार त्याला आहेत ना, तेच अधिकार तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी. एक्झॅक्ट तेच अधिकार आहेत तुम्हाला. येतंय लक्षात? आता त्यांनी काय केलंय? त्यांनी तुमची शिक्षा त्यांनी स्वतःवर घेतलेली आणि ती शिक्षा नुसती स्वतःवर घेतली नाही, ती त्यांनी पूर्ण भोगली ती शिक्षा. ठीक आहे ना? पूर्ण भोगली त्यांनी ती शिक्षा आणि परत पुन्हा तिसऱ्या दिवशी तो उठला. आता जगामध्ये जे लीगल सिस्टीम आहे ना, कायद्याची पद्धत, लीगल सिस्टीम जी आहे संपूर्ण जगामध्ये, त्या संपूर्ण जगामध्ये एक नियम प्रत्येक
देशाच्या संविधानामध्ये त्यांनी तो हे केलेला आहे, नमूद करून ठेवलेला आहे. त्याला म्हणतात लॉ ऑफ डबल जिओपार्डी. लॉ ऑफ डबल जिओपार्डी ह्याचा अर्थ असा आहे की एका शिक्षेसाठी 2 वेळेस, एका अपराधासाठी 2 वेळेस शिक्षा होणार नाही. ठीक आहे, एका अपराधासाठी किंवा एका चुकीसाठी 2 वेळेस शिक्षा होणार नाही. म्हणजे काय की समजा एखाद्या व्यक्तीने काय केलंय, चोरी केली. एखाद्या व्यक्तीने चोरी केली आणि त्याला पकडून नेलं कोर्टमध्ये आणि तिथले जे जज आहे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, याला 2 वर्ष शिक्षा जेलमध्ये ठेवा. त्याला 2 वर्ष शिक्षा केल्यानंतर तो 2 वर्ष जेलमध्ये राहिला. ज्या चोरीसाठी त्यांनी 2 वर्ष शिक्षा भोगली त्या चोरीसाठी पुन्हा त्याला शिक्षा होणार नाही. त्यांनी ऑलरेडी भोगलेली ती शिक्षा. येतं लक्षात? भारताचं पण जे संविधान आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 20/2 आणि सेक्शन 300 CRPC याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की एका अपराधासाठी किंवा एका गुन्ह्यासाठी 2 वेळेस शिक्षा होणार नाही. आता तुम्ही आणि मी जे अपराध केले होते त्याची शिक्षा ऑलरेडी येशू ख्रिस्तांनी स्वतःवर घेतलेली आहे. नुसती घेतली नाही, ती कंप्लीट केलेली, कंप्लीट भोगलेली आहे त्यांनी ती. ठीक आहे, म्हणून आता परत तुम्हाला शिक्षा होणार नाही. जर कोणी येऊन सांगत असेल की असं केल्यानंतर परमेश्वर तुला शिक्षा करेल, तसं करणार नाही, तसं करणारच नाही तो. जर त्याला तसं करायचं असतं ना तर त्यांनी त्याचा जो पुत्र आहे ना तो कसा आहे माहिती आहे का, ज्यावेळेस तो बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वरती आला त्यावेळेस काय झालं, कबूतर आलं आणि स्वर्गातून वाणी झाली. काय झालेली आहे, हा माझा कसा आहे परमप्रिय पुत्र आहे. तो त्याच्या काय म्हणतात कलेचे का तुकडा जे म्हणतात ना तसा आहे तो. ठीक आहे ना. आणि त्यांनी आमची शिक्षा भोगण्यासाठी त्याला पाठवलेलं आहे. त्याला तुम्हाला परत जर शिक्षा द्यायची असती ना तर त्यांनी त्याला त्याच्या प्रिय पुत्राला कधीच पाठवलं नसतं, कारण तुम्हाला द्यायची आहे शिक्षा त्याला. आम्ही त्याचे शत्रू होतो, आम्ही परमेश्वराचे शत्रू होतो. असं असताना पण त्यांनी त्याच्या प्रिय पुत्राला आमच्यासाठी पाठवलेलं आहे. येतं लक्षात? म्हणून तो तुम्हाला परत शिक्षा देणार नाही, हे एकदम पक्क डोक्यात ठेवा. तो तुम्हाला शिक्षा देणार नाही. तुमच्या आणि माझ्या लाईफमध्ये जे काही उलटं सुलटं जे काही घडत असतं ना ते त्याची शिक्षा नसते. ते काय असतं, आम्ही जे चुकीचे निर्णय घेतो त्याचे परिणाम असतात, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतात, परिणाम असतात. आम्ही जे चुका करतो त्या चुकांचे परिणाम असतात. तो शिक्षा करत नाही. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता, ज्यावेळेस त्यांनी आमच्यासाठी क्रूस खांबावर जे प्राण दिला आणि रक्त सांडलं, त्यांनी जे काम पूर्ण केलेलं आहे त्या कामावर ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो तिथून पुढे तो तुम्हाला शिक्षा करणार नाही. तो करतच नाही तुम्हाला शिक्षा. येतंय लक्षात? आपण जर अग्नीमध्ये बोट घातलं, विस्तवामध्ये बोट घातलं, विस्तवामध्ये बोट घालण्याचं किंवा हात घालण्याचं डिसिजन आमचं आहे, आम्ही निर्णय घेतो तो. पण मग आपण असं नाही म्हणू शकत की नाही मला ते चटका लागणार नाही. विस्तवामध्ये बोट घातलं म्हणजे चटका लागणार, हात घातला म्हणजे चटका लागणार. चटका लागणं हा परिणाम आहे. ठीक आहे. आणि अग्नीमध्ये हात घालणं हे आमचं डिसिजन आहे. अशाच प्रकारे ज्यावेळेस आपण काही चुकीचे निर्णय घेतो त्यावेळेस आपल्या बाबतीत जे काही घडत असतं ते त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम असतात. परमेश्वराची शिक्षा नसते, तो शिक्षा करत नाही. येते लक्षात? हे एकदम क्लिअर ठेवा डोक्यामध्ये. त्याला शिक्षा करायची असती तर त्यांनी येशू ख्रिस्ताला पाठवलं नसतं. येते लक्षात? ओके. आपण यशायाचं पुस्तक याचा 53वा अध्याय आणि 5वं वचन पुन्हा एकदा वाचूया. यशाया 53:5.
खरे पाहिलं असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या अपराधांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. 53:5 नाही का? म्हणजे हे जे सेकंड एलिमेंट आहे, दुसरा घटक जो आहे प्रभू भोजनाचा, ज्याला आपण भाकर म्हणतो, ते ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. आणि त्याला जे फटके बसले, त्याच्या शरीरावर जे फटके बसले, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला काय झालेलं आहे? आरोग्य प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. ह्या दुसरं जे घटक आहे त्याचं बेनिफिट काय आहे? आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. बरोबर आहे. बरं, आणि मग आपण काय करतो? ह्या प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आपण सहभागी होत असतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपण या प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागी होतो त्यावेळेस आपण काय करत असतो? वाचूया आपण पहिले करिंथ याचा 11वा अध्याय 23 ते 26. पहिले करिंथ 11वा अध्याय 23 ते 26. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. माझ्या स्मरणार्थ हे करा. पुढे. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. आता ज्यावेळेस आपण प्रभू भोजन घेतो त्यावेळेस आपण 2 गोष्टी करत असतो इनडायरेक्टली. ठीक आहे ना? पहिलं काय करतो आपण? त्यांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे त्या गोष्टीचं काय करत असतो? स्मरण करत असतो, आठवण करत असतो. ज्यावेळेस आपण तो प्याला घेतो आणि ती भाकर घेतो त्यावेळेस आपण काय करतो? येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी 2000 वर्षापूर्वी क्रूस खांबावर जे केलं ते आपण काय करतो? स्मरण करतो. म्हणजे काय करतो? आपण आठवण करतो त्यांनी माझ्यासाठी काय काय केलेलं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय करतो? त्याच्या मरणाची घोषणा करतो. ठीक आहे ना? आता ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला गॉस्पल सांगतो, सुसमाचार सांगतो, शुभवर्तमान सांगतो, त्यावेळेस काय सांगत असतो आपण? येशू ख्रिस्त आला या जगामध्ये, त्यांनी तुझे आणि माझे पाप स्वतःवर घेतले, तो क्रूस खांबावरती मरण पावला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. काय करतो आपण? येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं, त्याचं आमच्यासाठी मरण, स्वतः म्हणजे मृत्यू हे करणं, मरणं आमच्यासाठी आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणं. ज्यावेळेस म्हणजे आपण काय म्हणतो? आपण हे गॉस्पल सांगत आहे किंवा शुभवर्तमान सांगत आहे. ज्यावेळेस तुम्ही हा प्रभू भोजनाचा विधी पण ज्यावेळेस पाळताना त्यावेळेस इनडायरेक्टली तुम्ही जगाला गॉस्पल सांगत असता. काय करतो आपण? त्याच्या मरणाची घोषणा तो येईपर्यंत करतो. म्हणजेच काय करतोय आपण? गॉस्पलच सांगतोय ना. बरोबर ना? येते लक्षात? बरं, त्याचं स्मरण करतो म्हणजे काय करतो आपण? ख्रिस्ताने आमच्यासाठी काय काय केले त्या गोष्टीचे स्मरण करत असतो. बरं, त्याने आपल्याला म्हणजे क्रॉसवरती ज्या ज्या गोष्टी केल्या त्याचं तर स्मरण करतोच आपण, पण आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये पण अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी केलेल्या आहेत का? आहेत ना? प्रत्येकाच्या लाईफमध्ये टेस्टिमनी आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये साक्ष आहे. कठीण परिस्थिती होती, त्या कठीण परिस्थितीमधून परमेश्वराने अशी परिस्थिती प्रत्येकाच्या लाईफमध्ये येऊन गेलेली आहे. अशी परिस्थिती होती का त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य होतं, पण परमेश्वराने एकदम चमत्कारिकरित्या मिरॅक्युलसली तुम्हाला त्याच्यातून एकदम अलगद बाहेर काढलेलं आहे का नाही? प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे. त्याचं पण आपण स्मरण करत असतो, राईट? आणि स्वतःला आपण काय करतो? स्वतःला त्या गोष्टीची आठवण करून देऊन पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये जातो त्यावेळेस आठवण करून देतो की नाही, त्यांनी मला त्यावेळेस जसं बाहेर काढलं ना, आत्ता पण बाहेर काढणार तुम्हाला.
येस, त्याच्या बलिदानाने आपण अजून काय काय गोष्टीचं स्मरण करतो, वाचूया आपण इब्रिकरास पत्र याचा 9वा अध्याय 14वा वचन. तर सार्वकालिक आत्म्याचे योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करेल. 9:14. येस, निर्जीव कृत्यापासून विशेष करून आम्हाला शुद्ध करेल. त्याचं बलिदान काय करतं, आम्हाला शुद्ध करतं. ठीक आहे. आता आपल्याला तो काय सांगतोय, तुम्ही ज्या वेळेस हा विधी पाळता त्या वेळेस मी काय केलं ह्या गोष्टीचं स्मरण करा. कसलं स्मरण केलं पाहिजे आपण ते बघतोय. ठीक आहे. पहिलं काय, त्याच्या बलिदानाद्वारे आम्ही काय झालेलो आहोत, शुद्ध झालेलो आहोत. अजून एक रेफरन्स वाचूया आपण, मार्काचं पुस्तक याचं 10वा अध्याय आणि 45वा वचन. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. त्याच्या बलिदानाने दुसरी गोष्ट काय झालेली आहे, आमच्या मुक्तीसाठी जी खंडणी किंवा जी किंमत होती ना, ती किंमत त्याने भरून दिलेली आहे. पहिली गोष्ट काय, त्याच्या बलिदानाने आम्ही शुद्ध झालो आहोत. दुसरी गोष्ट काय, त्याच्या बलिदानामुळं आमच्या पापासाठी त्यांनी काय केलं आहे, जी खंडणी होती किंवा जी किंमत होती ती किंमत पूर्ण भरून दिलेली आहे. ठीक आहे. थोडेफार माग नंतर देतो असं काही नाही आहे बरं का, पुढच्या महिन्यात देतो, आता एवढंच ठेवा. कंप्लीट प्राइस दिलेली आहे, कंप्लीट. ठीक आहे. तिसरं पाहूया आपण, 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 21वा वचन. दुसरे कोरिंथ 5वा अध्याय 21वा वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. यासाठी की आम्ही त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. त्याच्या बलिदानाने काय झालेलं आहे, तिसरी गोष्ट, आम्हाला नीतिमान ठरवलेला आहे. ठीक आहे. त्याच्या बलिदानामुळं आपण नीतिमान ठरले गेलेलो आहोत, तुमच्या आणि माझ्या कृत्यांनी नाही, त्याच्या बलिदानाने. ठीक आहे. चौथी गोष्ट पाहूया आपण, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 10 आणि 11. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नव्हे, तर त्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे. त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो. ओके. त्याच्या बलिदानाने चौथी गोष्ट काय झालेली आहे, परमेश्वराबरोबर आपला समेट घडून आला आहे, पित्याबरोबर आपला समेट घडून आला आहे. त्याचं बलिदान होण्यापूर्वी आपण कसे होतो, शत्रू होतो परमेश्वराचे. ठीक आहे ना. पण येशू ख्रिस्तानी जे बलिदान दिलं, त्या बलिदानामुळं काय झालेलं आहे, परमेश्वराबरोबर आपला समेट घडून आला आहे. ठीक आहे. 4 गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या बलिदानामुळं. 4 गोष्टी घडल्यात ज्या आपण स्मरण केल्या पाहिजेत. ठीक आहे. ज्यावेळेस आपण ह्या विधीमध्ये सहभागी होतो त्यावेळेस आपण त्या गोष्टीचं स्मरण केलं पाहिजे. काय झालेलं आहे, त्याच्या बलिदानाने आम्ही शुद्ध झालो आहोत. ठीक आहे. त्याच्या बलिदानाने काय झालेलं आहे, आमच्या मुक्तीची जी किंमत होती ती किंमत, पूर्ण किंमत त्याने भरून दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्या बलिदानाने काय झालेलं आहे, आम्ही नीतिमान ठरलो आहोत. तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट काय, त्याच्या बलिदानाद्वारे पित्याचा आणि आमचा समेट घडून आला आहे. येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की ज्या वेळेस तो पाऊलाला सांगतो, पाऊलाला आपण मागच्या रविवारीच बघितलं की प्रभुभोजन हा इतका महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट विधी आहे का
पाऊलाला त्यांनी सेपरेट प्रगटीकरण दिलं याचं. आणि सेपरेट प्रगटीकरण देताना तो म्हणतो, ज्या वेळेस तुम्ही हा प्याला पिताल आणि ही भाकर खाताल त्यावेळेस माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याच्या स्मरणार्थ करायचं आहे. आणि त्याचं स्मरण काय काय करायचं आपल्याला? त्याने आम्हाला शुद्ध केलं, त्याने आमच्या मुक्तीची किंमत भरून दिली, त्याने आम्हाला नीतिमान ठरवलं आणि परमेश्वराबरोबर त्याने आमचा समेट घडून आणला. या सर्व गोष्टीचे आम्हाला स्मरण करायचे ज्यावेळेस आपण हा विधी पाळतो त्यावेळेस. बरोबर? काही डाऊट ह्याच्याबद्दल? काही डाऊट? मी बायबलमधूनच सांगतो, मी बाहेरून नाही सांगत काय. ठीक आहे, रेफरन्स पण दिलेत तुम्हाला. येस, बर. मग ज्या वेळेस आपण प्रभू भोजन घेतो त्यावेळेस आपण कसलं स्मरण करतो? कसलं स्मरण करतो? आपले प्रीचिंग नाही चालू, टीचिंग चालू आहे, तुम्ही बोलू शकता, काही अडचण नाही. येस, आम्ही काय करतो? आमच्या पापांचं स्मरण करतो. बरोबर? तो काय सांगतोय? मी तुला नीतिमान ठरवलंय. आपण ती भाकर घेऊन काय म्हणतो? प्रभू मी पाप केलंय, मी पापी आहे, मी ह्याच्या लायक नाहीये. तो काय म्हणतो? मी तुला नीतिमान ठरवलेलं आहे, ते तू काय करतो त्याच्यावर काही नाहीये. तू काय केलं किंवा तू इथून पुढे काय करणार आहे किंवा इथून मागं तू काय काय करत होतास त्याचा काही संबंधच नाहीये. तू क्वालिफाय होतो, तू पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, तू तुझ्यामुळं, तुझ्या कृत्यांमुळं किंवा तुझ्यात खूप मोठी क्वालिटी आहे किंवा तू खूप मोठी गोष्ट केलेली म्हणून तू बसलाय का तिथे जाऊन? मी आहे म्हणून बसलेलो आहे. आणि म्हणून काय करायचं आहे आपल्याला? ख्रिस्तानी जे आमच्यासाठी केलेलं आहे त्याचं स्मरण आपल्याला करायचं. आपण काय करतो? आपले पाप आठवतो आपण. तुम्हाला त्याला पाप तुमचे पाप त्याला आठवून द्यायची गरज नाही. तुमच्यापेक्षा त्याची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. त्याला जर ते आठवायचे असतील तर तो एकदम व्यवस्थित ठेवल आठवून. येतंय लक्षात? त्याला जर तुमचे आणि माझे पाप आठवायचे असतील तर त्याची मेमरी आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे, तो व्यवस्थित आठवून ठेवल. पण ते त्याला आठवायचेच नाहीयेत. येतंय लक्षात? आणि तो ते सांगून ठेवतो. तो ह्या गोष्टीचं पुन्हा एकदा एक झलक देतो. जसं ट्रेलर ह्याचं दिलं होतं ना वलांडणाचं, तसं त्याला तुमचे पाप आठवायचे नाही ह्याचं पण त्यांनी ट्रेलर दिलेलं आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे का? जे कराराचा कोश आहे ना त्या कोशामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? 3 गोष्टी ठेवलेल्या आहेत. काय काय ठेवलेलं आहे? 10 आज्ञा ठेवलेल्या आहेत, मान्ना ठेवलेला आहे, अहरोनाची काठी ठेवलेली आहे जिला अंकुर फुटले होते, नाही का? तुम्ही घरी जाऊन वाचा. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ते इस्रायल लोकांच्या बंडाचं प्रतीक आहे. इस्रायल लोकांच्या बंडाचं प्रतीक आहे. 10 आज्ञा ज्यावेळेस आल्या, मोशे खाली घेऊनच येत होता तर खाली लगेच पहिली आज्ञा मोडलेली होती. म्हणजे त्या खाली आल्या पण नव्हते, नीट वाचल्या पण नव्हते, येऊन अर्ध्या रस्त्यातच होता मोशे तोपर्यंत पहिली आज्ञा मोडलेली पण होती लगेच. बरोबर? दुसरी गोष्ट मानना. काय कसं मिळवलं होतं मानना? त्यांनी कुरकुर केली होती. इथं आम्हाला तू कशाला आणलं तिकडं मिसर देशातून? तिथं कमीत कमी खायला तरी भेटत होतं. इथं आम्हाला तू कशासाठी, मरायसाठी आणलंय का? परमेश्वराने काय केलं? मानना पाठवला. ठीक आहे. तिसरी गोष्ट अहरोनाची काठी जिला अंकुर फुटले, तिची पण जर स्टोरी तुम्ही जाऊन वाचली तर काय झालं होतं? कोराचे पुत्र जे आहेत त्यांनी बंड केला होता. ठीक आहे ना? आणि ते म्हणत होते काय की काय परमेश्वर फक्त मोशे आणि अहरोनाशीच बोलतो काय? आमच्याशी पण बोलतो. परमेश्वराच्या अथॉरिटीला, परमेश्वराच्या अधिकाराला त्यांनी चॅलेंज केलं होतं. आणि काय झालं? धरती फाटली गेली आणि ते लोक धरतीमध्ये समावून गेले. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या इस्रायल लोकांच्या बंडाचं प्रतीक आहे, इस्रायल लोकांच्या पापाचं प्रतीक आहे. आणि परमेश्वर काय म्हणतो? त्या कराराच्या कोशामध्ये ते झाकून ठेवा. ते आपण ॲक्च्युली पुढच्या संडेला अजून डिटेलमध्ये बघणारच आहोत. तो काय म्हणतो? ते झाकून ठेवा, मला तिकडे बघायचं नाही आहे.
आणि त्याच्या वरती जे येत आहे ना, त्या कराराच्या कोशावरती वरचा जो कवर आहे ना, त्या कवरला काय म्हणतात माहिती आहे का? मर्सी सीट, दयेचं आसन, ज्याच्यावर ते कोकऱ्याचं रक्त सांडलं जातं. येतंय लक्षात? परमेश्वराची जी नजर आहे ना, तिला ज्युडिशियल आईज म्हणतात नाही का, न्याय करणारी नजर आहे त्याची. ती आरपार कुठून पण पाहू शकते. ती तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आत्ता काय चाललेलं आहे ती त्याची नजर पाहू शकते आतमध्ये, आणि त्याला माहिती आहे काय विचार चाललेले. एकच अशी गोष्ट आहे ज्याच्यातून त्याची नजर आरपार जात नाही, आणि ते म्हणजे त्याच्या पुत्राचं रक्त. येतंय लक्षात? त्याच्या पुत्राच्या रक्तातून त्याची नजर आरपार जात नाही. जिकडे त्याच्या पुत्राचं रक्त लागलेलं असताना तिकडे तो बघत नाही, तो त्याला दिसत नाही मग पलीकडे काय. आणि मग त्या कराराच्या कोशावर काय होत असतं, दरवर्षी दरवेळेस काय होतं, कोकऱ्याचं रक्त सांडलं जातं, आणि ते रक्त तो याजक जो आहे तो टाकतो ते. आणि ज्यावेळेस ते रक्त टाकतो त्यावेळेस काय होतं, परमेश्वराला आतमध्ये जे इस्रायल लोकांनी बंड केलं आहे ते दिसत नाही त्याला. त्याची इच्छा आहे, तो काय म्हणतो, मला ते दाखवू नका, मला बघायचंच नाहीये ते, माझ्या समोर ते आणूच नका तुम्ही, मला बघायचंच नाहीये तिकडं. आपण काय करतो, ज्यावेळेस प्रभू भोजन घेतो तो म्हणतो की मला दाखवूच नका, माझ्या समोर आणूच नका. मी तुम्ही जर वाचलं ना यशायामध्ये, मला एक्झॅक्ट रेफरन्स आता नाही आठवत, आपण पुढच्या संडेला ते अजून एकदम डीपमध्ये बघूया. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो की नवीन कराराची तो प्रॉमिस देतो, आणि तो म्हणतो की मी त्यांचे पातके आणि अपराध हे आठवणारच नाही. लावतो तो नाही का, तो म्हणतो आठवणारच नाही, मला ते आठवायचेच नाही. आणि आपण काय करतो, ज्यावेळेस प्रभू भोजन घेतो त्यावेळेस प्रभू भोजन जे आहे पुढं जर वाचलं आपण तर तो काय म्हणतो, हा नव्या कराराचा प्याला आहे, न्यू कव्हनंट, नवीन कराराचा प्याला आहे. ठीक आहे ना? नवीन करारामध्ये त्याला तुमचे पातके आणि अपराध आठवायचेच नाही आहेत. आणि आपण काय करतो, तोच प्याला जो नवीन कराराचा आहे तोच हातात घेऊन आपण परत त्याला जाऊन म्हणतो मी पाप केलंय. त्याला माहिती आहे तुम्ही पाप केलेलं आहे, म्हणूनच त्यांनी त्याचा पुत्र पाठवला. तुम्हाला परत आठवण करून द्यायची गरज नाहीये. तुम्हाला काय स्मरण करायचं आहे, तुम्हाला आणि मला त्याच्या पुत्राने माझ्यासाठी काय केलेलं आहे त्याचं स्मरण करायचं आहे आपल्याला. येतंय लक्षात? आणि म्हणून ज्या वेळेस आपण प्रभू भोजन घेतो त्यावेळेस ते एलिमेंट्स, ते घटक जे आहेत ते आमच्या हातात ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ख्रिस्त जो आमचा तारणारा आहे, ज्याने आमच्यासाठी रक्त सांडलं, हे झालं आमच्या सर्वांसाठी, मंडळीसाठी त्यांनी केलेलं, हे तर आपल्याला आठवायचं आहेच. पण आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये पण अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, अशा टेस्टमनीज आहेत की ज्याच्यातून मनुष्याला किंवा मनुष्याच्या मदतीने बाहेर येणं अशक्य होतं, पण त्यांनी आम्हाला बाहेर काढलेलं आहे. त्या सर्व गोष्टी आम्हाला आठवून ठेवायच्या आहेत. ज्यावेळेस दावीद राजा त्या गल्ल्याताशी युद्ध करण्यासाठी गेला त्यावेळेस दावीद राजाची नजर कशावर होती माहिती आहे का? दावीद राजाची नजर त्या गल्ल्याताच्या फिजिकल गोष्टीवर नव्हती. तो किती फूट उंच आहे त्याचं वर्णन आपल्याला बायबलमध्ये आढळतं. साधारण 9-9.5 फूट होता तो. त्यांनी काय काय शस्त्र धारण केले होते, काय काय सामग्री त्याच्याकडे होती, शस्त्र सामग्री, ते सर्व आपल्याला बायबलमध्ये दिलेलं आहे नाही का. पण इतर जे लोक होते, शाऊल जो होता राजा, त्याची नजर त्या गल्ल्यातावर होती आणि ते त्याला बघून घाबरायचे. दाविदाची नजर कुठं होती? दाविदाची नजर परमेश्वरावर होती, येशू ख्रिस्तावर होती. आणि जोपर्यंत आपली नजर त्या ख्रिस्तावर असते ना तोपर्यंत तुमच्या समस्या तुमच्या पायाखाली असतात. त्याचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. पेत्र ज्यावेळेस येशू ख्रिस्त होडीमध्ये होता आणि शिष्य होडीमध्ये होते आणि येशू ख्रिस्त पाण्यावर चालत येतो. येशू ख्रिस्त पाण्यावर चालत येतो आणि मग पेत्र तिकडून त्याला म्हणतो, प्रभू मला पण यायचं आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो ये. ठीक आहे, तुम्ही जर जाऊन वाचाल ते एक्झॅक्ट रेफरन्स तो, तिथं असं लिहिलेलं आहे, जोपर्यंत पेत्राची नजर ख्रिस्तावर होती ना तोपर्यंत पेत्र त्या पाण्यावर चालत होता.
ठीक आहे. आणि तिथं असं लिहिलेलं आहे की मोठं वादळ उठलं होतं, मोठं वादळ होतं आणि येशू ख्रिस्त त्या पाण्यावर चालत येत होता. आता वादळ जे होतं ते पाणी जे होतं ते पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये वादळ होतं, ते पाणीच त्यांना बुडवणार होतं. ठीक आहे ना. आणि ते पाणी बुडवणार, त्या शिष्यांना बुडवणार होतं म्हणून ते घाबरले होते. त्यांचा शत्रू त्यावेळेस कोण होता? पाणीच त्यांचं शत्रू होतं ना, बरोबर ना. कारण वादळामुळं ते पाणी इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला, ते बोटीवर इकडं तिकडं त्यांच्यावर येत होतं का ती बोट बुडणार होती. परंतु येशू ख्रिस्त ज्यावेळेस येतो ना, त्याची नजर पेत्राची तिकडे होती. येशू ख्रिस्त कसा येत होता माहिती आहे का? त्या पाण्यावर चालत येत होता. जी गोष्ट तुम्हाला प्रॉब्लेम करत आहे, जी समस्या आहे, जी अडचण आहे, जो आजार आहे, आपण ज्यावेळेस आपली नजर त्या ख्रिस्ताकडे लावतो ना, त्यावेळेस तो ख्रिस्त ते तुमचं प्रॉब्लेम तुडवत येतो तुमच्याकडं. येते लक्षात? तुम्ही फक्त नजर त्याच्याकडे लावायची. तो यहोशूआला काय म्हणतो? तू माझ्याकडे बघ, फक्त युद्ध माझं आहे, मी बघून घेईल काय करायचं. जोपर्यंत आपली नजर त्याच्याकडे असते ना, तोपर्यंत काय होतं? तो येशू ख्रिस्त आपले प्रॉब्लेम तुडवत येतो. तो बरं, तो स्वतः फक्त तोच तुडवतो का? नाही, तो तुम्हाला अशी ताकद देतो का तुम्ही पण तुडवता ते प्रॉब्लेम. पेत्र चालला ना पाण्यावर, पेत्राने जी समस्या होती तुडवली का? ती समस्या त्याने तुडवली ना. जोपर्यंत पेत्राची नजर ख्रिस्तावर होती तोपर्यंत पेत्र बुडला नाही. ज्या वेळेस त्याची नजर हटली ना, त्यावेळेस पेत्र बुडायला लागला. म्हणजेच आपल्याला करायचं काय आहे? समस्या किती जरी मोठी असली ना, तर आपल्याला आपली नजर त्याच्याकडे लावायची आहे आणि त्यांनी माझ्यासाठी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं स्मरण करायचं. दाविदाच्या बाबतीत पण जर तुम्ही पुढं जाऊन वाचलं, ज्यावेळेस दाविदानी गल्ल्याताचं जे आहे शिरछेद केला, आपण स्टोरी तिथपर्यंतच वाचतो. त्यांनी त्याचं शिरछेद केला, त्याचं मुंडकं काढून टाकलं आणि बस आपण तिथपर्यंतच वाचतो. संडे स्कूलमध्ये साधारण तिथपर्यंत स्टोरी सांगितली जाते. पण पुढं जाऊन दाविदानी काय केलं माहिती आहे का? ते जे त्याचं मुंडकं आहे ना, तो घेऊन तो गेला आणि त्याच्या तंबूमध्ये ठेवलं ते मुंडकं दाविदाने. ते जे मुंडकं आहे ते त्याच्यात जाऊन तंबूमध्ये ठेवलं, दाविदाच्या तंबूमध्ये. आता त्याच्या तंबूमध्ये काय काय असेल बरं? सिंहाची आयाळ असू शकते, जो अस्वल होता कसा त्याचा पंजा असू शकतो, बरोबर. दाविदाला जी आहे ही ताकद कुठून भेटली, इतकी डेअरिंग कुठून भेटली की त्यांनी जाऊन त्या गल्ल्याताचं हे केलं? कारण त्याचा पूर्व अनुभव असा होता ना का त्याला माहिती होतं की येशू ख्रिस्ताने आहे ना, परमेश्वराने आहे ना मला या सिंहाला मारायला ताकद दिलेली आहे, या अस्वलाला मारायला ताकद. हा काय करणार आहे? येतंय लक्षात? हा त्याचा पूर्व अनुभव होता. हे त्याची म्हणजे टेस्टमनी. मला सांगायचं काय आहे की आपण जे स्मरण करतो ना प्रभू भोजनाच्या वेळेस, आपल्याला आपल्या लाईफमध्ये पण परमेश्वराने ज्या ज्या साक्ष घडवलेल्या आहेत त्याचं स्मरण करायचं आहे. आपण ज्यावेळेस आपल्या प्रॉब्लेममधून जात असू त्यावेळेस मागं जे आहे ज्यांनी त्यांनी आमच्यासाठी जे केलं आहे ना त्याचं स्मरण करायचं आहे. येते लक्षात? त्याचं स्मरण केल्यानंतर आम्हाला ती ताकद भेटते. आम्ही आमची नजर ज्यावेळेस ख्रिस्ताकडे लावतो त्यावेळेस काय होतं, ती जी समस्या आहे ना, ख्रिस्त तर तुडवतोच, पण तो आम्हाला पण ती समस्या तुडवायला ताकद देतो. येते लक्षात? पुढच्या वेळेस आपण पुढच्या संडेला आपण प्रभुभोजन घेण्याचे काय परिणाम आहेत याच्याकडे बघणार आहोत. परमेश्वर करो या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. डोळे बंद करूया. उत्तमशा शिक्षणाबद्दल आपण देवाला If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people.
You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.